नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, लातूर पॅटर्न हे नाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं शिक्षणाच्या बाबतीत. आणि त्याच मी लातूरचा आहे याचा मला निश्चितच अभिमान आहे. कारण हा लातूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी डॉक्टर जे.एम. वाघमारे, डॉक्टर गोपाळराव पाटील, शाहू पॅटर्न, दयानंद पॅटर्न असे हे पॅटर्नमधून निर्माण झालेला हा लातूर पॅटर्न आहे. लातूर पॅटर्न हे नाव कधी पडलं याची मी तुम्हाला आठवण सांगतो. ज्यावेळेस 10वीला दरवर्षी लातूरचाच विद्यार्थी पहिला यायला लागला तर विलासरावजी त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आणि विलासरावजींना विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की विलासरावजी, तुमच्या तिथं काहीतरी भ्रष्टाचार आहे का घोटाळा आहे, काय आहे लातूरमध्ये की तुमच्याच शहरातला विद्यार्थी प्रथम काय येतो. तर विलासरावनी त्या काळात उत्तर दिलं तर 15 ते 20 वर्षापूर्वी की हा लातूर पॅटर्न आहे शिक्षणाच्या बाबतीतला. आणि मग ह्या लातूर पॅटर्ननं बाळसं धरायला सुरुवात केलं. लातूर पॅटर्नचं नाव खरं म्हणजे मोठं करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते म्हणजे डॉक्टर जे.एम. वाघमारे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव आणि डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी जो शाहू पॅटर्न निर्माण केला. आज शाहू कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाला हे लातूरचे सगळे शैक्षणिक संस्थांचे ट्युशन क्लास घेणारे हे जे धनदांडगे जातदांडगे आहेत यांनी प्रचंड पैसा दिलेला आहे. सोडून दे ती शाहूची नोकरी, ये आमच्याकडे चल क्लासेस घे असं सांगण्यात येतं. आणि तो बिचारा नोकरी सोडून देतो आणि यांच्याकडे जॉईन होतो आणि तिथून सुरू होतो शिक्षणाचा बाजार. आता ह्या लातूर पॅटर्नच्या शिक्षणाच्या बाबतीत हा रान बाजार झाला आहे. रान बाजार ह्या शब्द उच्चारायला मला नको वाटतंय. हे अपमानास्पद आहे. लातूर पॅटर्नला हा कलंक आहे. पण हा कलंक कुणी लावला त्यांना शोधून काढणं हे आता बांबू सरकार, शिंदे सरकार. म्हणून शिंदे साहेब, खरा जर बांबू लावायचा असेल तुम्हाला तर या सर्व शिक्षण सम्राटांना लावा. आज करोडो रुपयाच्या माया ह्यांच्याकडे कुठं आल्या. आज कोणत्याही शहरात जा, कोणत्याही ग्रामीण भागात जा, मी जर कुणाला विचारलं की बाजूची जमीन कुणाची तर तो सांगतो अमुक अमुक सरांची आहे. ते ट्युशन क्लासवाले करोडपती माणसं. हे करोडपती झाले कसे तर ह्या पाठीमागं एकच आहे, लातूर पॅटर्नला दृष्ट लागली आणि लातूर पॅटर्न डॉक्टर इंजिनियर घडवणारी ही फॅक्टरी आता दलालांची फॅक्टरी झालेली आहे. कारण प्रत्येक गोष्टीत दलाली आहे. शाहूचा प्राचार्य फोडण्यापासून दलाली, या क्लासमधला प्राचार्य त्या क्लासमध्ये पोचवण्यासाठी सुद्धा दलाली आहे. अहो एवढंच नाही, कोणत्या नाव्याकडे कटिंग करायची त्याच्यात दलाली आहे, कोणत्या टपरीवर चहा प्यायचा त्याच्यात दलाली आहे, कोणत्या खानावळीमध्ये विद्यार्थ्यांनी जेवायचं त्याच्यात दलाली आहे. शिक्षणाचं सोडाच, कोणत्या हॉस्टेलवर त्यानं राहायचं तिथं नंबर लावायचा असेल तर दलाली द्यावी लागते. एखाद्या क्लासमध्ये जर त्याला त्याच क्लासमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तिथं सुद्धा बाहेर दलाल फिरत असतात. हे लातूर पॅटर्न आहे. आणि म्हणून लाज वाटती मला सांगायला, अरे ज्या लातूर पॅटर्नचं नाव संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगामध्ये आता होत आहे. लातूरला शिकलेला विद्यार्थी हा हुशार समजला जातो. त्याला डाग लावण्याचं काही कलंकित लोकांनी काम केलेलं आहे. शिक्षणाचा बाजार ह्या लोकांनी केलेला आहे. आज जे लोक खऱ्या मेहनतीनं, जे कष्टानं, जे स्वतःच्या कष्ट करून मेहनत करून अहो आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकतात, 1-2 एकराचा वडिलाचा तुकडा विकून यांच्या फीसची भरती करतात हे लोक. गोरगरीब माझा शेतकरी, ग्रामीण भागातला माझा हा समाज, आज त्या विद्यार्थ्यांचे काय हाल असतील. आज त्या विद्यार्थ्यांना हे सगळ्या बातम्या ऐकून काय वाटत असेल तर त्यांना वाटत असेल की अरे बापरे, जर 50-60 लाख माझ्याकडे असेल तर मी सुद्धा डॉक्टर झालो असतो.
जर माझ्याकडे असे एखादे कोटी रुपये असले तर मी सुद्धा इंजिनियर मोठा झालो असतो, मी मोठा सुद्धा झालो असतो. कारण हे नीट घोटाळा, या नीटला नीट करण्यासाठी शिंदे सरकारला ह्यांना बांबू लावावा लागणार आहे. ह्यांच्या ईडीच्या चौकशा लावा की ह्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून. गोरगरिबांचे गळे कापून ह्या लोकांनी फीसच्या नावाखाली, लातूर पॅटर्नच्या नावाखाली हा बाजार केलेला आहे. आज खऱ्या अर्थानं डोळ्यात पाणी जर कोणाच्या येत असेल तर डॉक्टर जे.एम. वाघमारे आणि डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या डोळ्यात पाणी येत असेल. अरे हाच आहे का माझा लातूर पॅटर्न. विलासरावजी सुद्धा वरून स्वर्गातून बघत असतील, अरे याच्यासाठी मी लातूर पॅटर्न निर्माण केला का. म्हणून कलंकित होत आहे लातूर. कारण या काही भ्रष्ट, नालायक आणि सगळ्यात महत्त्वाचं मुजोर, या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा आशीर्वाद असलेले हे सगळे संस्थाचालक यांनी लातूर पॅटर्नचं नाव बदनाम करायचं काम सुरू केलेलं आहे. म्हणून हे मी जाहीरपणे रोखठोक बोलतोय. मी काही कुणाची भीडभाड ठेवणारा कलाकार नाही आहे, मी कुणा पत्रकार नाही आहे. पण मी एवढं तुम्हाला नक्की सांगतो की ज्या लातूर पॅटर्नचा आम्हाला आदर वाटायचा, ज्या लातूर पॅटर्न आम्ही मानानं सांगायचं की मी कुठला, तर मी लातूर पॅटर्नचा. अरे आम्हाला सुद्धा लोक म्हणायचे बसा चहा घ्या. हा दबदबा होता लातूर पॅटर्नचा. त्याला कलंकित करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. नक्कीच सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे. याची पाळेमुळं खोडून निघाली पाहिजे. तुम्हाला बडे बडे नाव बाहेर येतील. 1000 कोटीची उलाढाल आहे लातूर पॅटर्नची. आमच्या उद्योग भवनच्या पाठीमागचा सगळा एरिया ट्युशन एरिया झालेला आहे. खरं तर तो एरिया MIDCचा दालमिल करण्यासाठी किंवा एखाद्याने MIDC एखाद्या बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करायची तिथं यंत्रणा करावी म्हणून औद्योगिक वसाहत तिथं निर्माण करण्याचं सरकारनं ठरवलं. त्याच्यामार्फत त्यांना जागा दिलेल्या आहेत. आणि आज तिथं चाललो आहे शिक्षणाचा रान बाजार. कारण आज त्या ठिकाणी लाखोच्या घरामध्ये फीस आहेत. इकडं सवलतीच्या नावाखाली हजारो विद्यार्थी खेचून आणण्यासाठी जाहिराती केल्या जातात. त्याचबरोबर आज पुण्याचे लोक लातूरला येतात शिकताला, मुंबईचे लोक लातूरला येतात शिकायला. आज संपूर्ण इथंच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, आज लातूरमधल्या खानावळ, आज लातूरमधल्या हेअर कटिंग, आज लातूरमधल्या ब्युटी पार्लर, आज लातूरमधलं ज्या ज्या तरुण मुलावर चालणारे व्यवसाय आहेत, ज्यामध्ये कॉफी सेंटरसुद्धा आले की त्या कॉफी सेंटरमध्ये काय सावळा गोंधळ चालतो हे संपूर्ण लातूरकरांना माहिती आहे. कित्येक कॉफी सेंटरवर धाड पडलेले आहेत. मुलांनी मुली तिथं काय करतात हे सुद्धा सगळ्यांना माहीत झालं पाहिजे. अरे लातूर पॅटर्नच्या नावाला तुम्ही कलंक लावताय. लातूर पॅटर्नच्या नावाखाली तुम्ही भ्रष्टाचार करताय. लातूर पॅटर्नला जर कोण साथ दिली असेल तर तथाकथित काही भ्रष्टाचारी पुढाऱ्यांनी, ज्यांची घराणेशाही इथं चालू आहे. हो, मी जाहीरपणे बोलतो की या सर्व जे कोणी असे अवैध धंदे या ट्युशन एरियामध्ये चालू आहेत हे त्वरित बंद पडले पाहिजेत. यासाठी जनतेला आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि म्हणून या लातूर पॅटर्नला कलंकित करण्यापासून जर वाचवायचं असेल तर ह्या नीटचा तपास खोलवर झाला पाहिजे की कोण आहे याच्या पाळेमुळाशी. आज धाराशिव मार्फत तो पैसा दिल्लीपर्यंत पोचतो आहे. काय चाललंय. 1000 कोटीची उलाढाल आहे लातूरमध्ये. 1000 कोटीची उलाढाल दृष्ट लागेल हे लक्षात ठेवा. आणि ही जर मार्केट संपलं तर लातूरला पुन्हा 15 ते 20 वर्ष मागं जावं लागणार आहे हे लक्षात ठेवा. कारण आज लातूर पॅटर्न निर्माण करायला कित्येकांनी आपली हयात घालवलेली आहे. डॉक्टर जे.एम. वाघमारे, डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं मी सातत्यानं नाव का घेतो तर आम्ही यांना जवळून पाहिलेलं आहे. कशा पद्धतीनं त्यांनी ते शाहू पॅटर्न निर्माण केला, कशा पद्धतीने त्यांनी लातूर पॅटर्नचा दबदबा या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात निर्माण केला. आज नीटचं शिक्षण घ्यायला लोक मुद्दामून लातूरला येतात कारण लोकांचा विश्वास आहे. पण त्या विश्वासाला आता कुठेतरी तडा चाललेला आहे. सर्वसामान्य हतबल झालेला आहे. ज्यांच्या घरामध्ये तरुण शिकायचे मुलं मुली आहेत त्यांना रात्री झोप येत नाही आहे. अरे आम्ही एवढ्या कष्टातून त्यांना तिथं शिकायला ठेवलेलं आहे. आणि इथं जर पेपर लीक होत असतील आणि इथं जर शिक्षणाचा बाजार होत असेल, इथं जर दलालांची फॅक्टरी निर्माण होत असेल तर कुठे जा दलाल लागतो. हो एवढंच नाही, या शिक्षकांना कोट्यावधीचे पॅकेज आहेत.
ते शिक्षक प्राध्यापकाची नोकरी सोडून देतात आणि यांच्या क्लासमध्ये, मग त्या क्लासमध्ये गर्दी वाढली की या क्लासमध्ये त्याला बोलून घेतलं जातं, किती पॅकेज आहे तुला तिकडं, चल त्याच्यापेक्षा मी जास्त देतो. कारण हा पैशाचा हव्यास, हा शिक्षणाचा रान बाजार आणि भ्रष्टाचार आणि ही दलालांची फॅक्टरी, याला कुठंतरी रोखणं आता हे सरकारचं काम आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ना शिंदेसाहेब, बांबू लावणार बांबू ह्यांना लावा. शिंदेसाहेब, खरा बांबू ह्या भ्रष्टाचारां शिक्षण सम्राटांना लावा की ज्यांनी ह्या गोरगरिबांना लुटण्याचं काम इथं सुरू केलेलं आहे. म्हणून ज्या विश्वासानं लातूरवर लोक येतात, ज्या विश्वासानं मुलामुलींना इथं शिकायला ठेवतात. आता मी अनेक पार्कमध्ये फिरतो, संध्याकाळी जाऊन बघा तिथं जरा 5च्या पुढे गळ्यात गळे घालून राजरोसपणे तरुण मुलं आणि मुली कॉलेजच्या हातामध्ये मोबाईल घेऊन. ही लातूरची संस्कृती नव्हती, ही लातूरची संस्कृती नव्हती. असं आम्हाला चित्र दिसत नव्हतं. पण आज तुम्ही नानांनी पार्कला जा, आज तुम्ही आपल्या क्रीडा संकुलच्या पार्कला जा, तुम्हाला मुलं मुली इथं हैदोस घातलेले दिसतील. याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवायला पाहिजे. संध्याकाळी एक गस्त मारली पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे लफडे दिसतील. हे लातूर पॅटर्नला कलंक लागतो, हे लक्षात ठेवा. शिक्षणाच्या नावाखाली गोरगरीब ग्रामीण भागातले माझे मायबाप आपल्या लेकराला शिकायला इथं खुली करतात. आई भाकरी घालायला राहते, बाप मजुरी करतो आणि मुलगी इथं नानांनी पार्कमध्ये क्रीडा संकुलला मुलाबरोबर गुलछल्ले उडवत असते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे सगळं काही जे काही चाललेलं आहे, जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत, जे कोणी राजकीय पुढारी आहेत, त्यांचे जे तरुण मुले आहेत की ज्यांना पैशाची काही किंमत नाही, जिथं 50 काय 60 लाख काय 70 लाख काय 1 कोटी काय, माझं पोरगं डॉक्टर झालंच पाहिजे, मग त्यानं पुन्हा कुणाचे जीव घेतलं तरी चालेल, असे पैसे देऊन जर बोगस डॉक्टर निर्माण करणार असतील, पैसे देऊन जर बोगस इंजिनियर निर्माण करणार असाल, तर हे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणं लक्षात ठेवा. त्यामुळं आता कुठंतरी सर्वांनी सावध व्हायचं आणि हे लातूर पॅटर्न जो लागलेला हा दलालांचा अड्डा बनतो आहे, दलालांची फॅक्टरी निर्माण होती आहे. खरं जर तुम्हाला डॉक्टर इंजिनियर निर्माण करायचे असते, अरे निस्वार्थपणे काम. आमच्या वेळेस आम्ही शिकत होतो, आम्हाला आठवतं आहे 7 रुपये ट्युशनची फीस होती, 7 रुपये. इथं सगळ्यात मोठ्या क्लासची फीस 20 रुपये होती. आम्ही शिकत असताना मला 7 रुपयावर यायला शिक्षाला सावताडेकर गुरुजी घरी येऊन शिकवायचे. 7 रुपये महिना. माझ्या पूर्ण शिक्षणाचा खर्च 50 रुपये. का तर वडिलांना कोणीतरी सांगितलं की मुलगा अनवाणी फिरतोय औरंगाबाद, त्यावेळेस औरंगाबाद नाव होतं संभाजीनगरचं, की औरंगाबादमध्ये अनवाणी फिरतोय. त्या पायात चप्पलने वडिलांनी मनी ऑर्डर केली. त्या काळात कसं ऑनलाईन नव्हतं, मनी ऑर्डर केली 50 रुपयाची. आणि माझं शिक्षण आम्ही नोकऱ्या करून शिकलेलो आहेत, आम्ही छोटे छोटे कामं करून शिकलेलो आहेत. तशी तर परिस्थिती ह्या विद्यार्थ्यांची नाही आहे. आज ह्यांना पॉकेट मनी लाखाच्या घरात, हजाराच्या 50-50 हजार 80-80 हजार रुपये ड्रग्सवर उडवल्या चाललेले आहेत. आज संपूर्ण पुण्याची काय परिस्थिती आहे. त्यामुळे आता पुणे आणि लातूर या दोन्ही ठिकाणचा हा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे आणि याला नीट करावं लागेल. म्हणून शिंदेसाहेब तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही लक्ष घाला आणि या प्रकरणाला धसीस लावा आणि जे जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोरातलं कठोर, जे शिक्षणाचा बाजार करतायत, जे शिक्षण सम्राट आहेत, जिथं दलाली चाललेली आहे, ही दलाली रोखा आणि लातूर पॅटर्नला वाचवा. एवढं सांगण्यासाठी हा केलेला खटाटोप आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज जरा उद्विग्न झालेलो आहे, कारण हा विषयच आज 4 दिवसापासून झोपू देत नाही आहे, म्हणून तुमच्याशी बोललो आहे. एखादा शब्द इकडे तिकडे असेल, बस माफी असावी एक आपला मित्र म्हणून. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.